नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी नवीन शिकवून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. मला वाटतं सई मॅडमसोबत आज काहीतरी खूप मोठं घडलं. विहानच्या या शब्दांनंतर खोलीत काही क्षण शांतता पसरली. राजवर्धनची नजर अजूनही सईवर होती. तिच्या दंडाला डॉक्टरांनी बँडेज केलं होतं. जखम फार खोल नव्हती, पण रक्तस्राव झाल्यामुळे सई अजूनही अशक्त होती आणि बेशुद्ध पडली होती. राजवर्धन तिच्या जवळ बसला. त्याने हलक्या आवाजात हाक मारली, सई, पण काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तुम्ही मला ऐकू शकत असाल तर डोळे उघडा. पण सई मात्र शांत होती. विहानची नजर टेबलवर ठेवलेल्या पेटीकडे गेली. तो म्हणाला, बॉस, ही पेटी नेमकी काय आहे? राजवर्धनने पेटी हातात घेतली. ती पूर्णपणे लॉक होती. तो म्हणाला, माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. सई ही पेटी घेऊन तिथून पळत आल्या होत्या. विहानने मान हलवली. म्हणजे ज्याने सई मॅडमला तिथे बोलावलं त्याच्याशी या पेटीचा संबंध असणार. राजवर्धनने गंभीरपणे पेटीकडे पाहिलं आणि कदाचित तिच्या जखमेचाही. तेवढ्यात सईच्या बोटांची हलकीशी हालचाल झाली. राजवर्धन लगेच तिच्या जवळ झुकला. सई, त्याने आवाज दिला. तिच्या पापण्या थोड्या हलल्या. ओठांमधून अस्पष्ट आवाज बाहेर पडला, पेटी. राजवर्धनने लगेच पेटी तिच्या नजरेसमोर धरली. ही? सईने डोळे न उघडताच हलकीशी मान हलवली. पुन्हा तिच्या ओठांवरून शब्द बाहेर पडले, त्यांना. राजवर्धन थोडा पुढे झुकला. कोणाला? सईच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. वाचवा. आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली. राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. विहानही गंभीर झाला. तो म्हणाला, बॉस, सई मॅडम कोणाबद्दल बोलत होत्या? राजवर्धन हळू आवाजात म्हणाला, माहीत नाही, पण ज्याने त्यांना वाचवलं कदाचित तो अजूनही धोक्यात आहे. त्याने फोन काढला. राजवर्धन म्हणाला, विहान. येस बॉस, विहान म्हणाला. आपल्याला जिथे सई सापडल्या त्या परिसरात माणसं पाठव. तिथे नेमकं काय झालं, कोण होतं, कोण निघून गेलं, कोण आलं, मला प्रत्येक डिटेल पाहिजे. विहान म्हणाला, हो बॉस, मी लगेच अरेंज करतो. तो बाहेर जाण्यासाठी वळला, पण त्याची नजर पुन्हा पेटीवर गेली. तो म्हणाला, बॉस, कदाचित ही पेटी उघडली तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथूनच मिळतील. राजवर्धनने पेटीकडे पाहिलं. हो, आणि म्हणूनच ती आत्ता उघडायची नाही. विहानने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. पण का बॉस? राजवर्धनची नजर सईवर गेली. ही पेटी सई मॅडमची आहे. ती शुद्धीवर आल्यावरच तिच्या समोर उघडू. विहान खोलीबाहेर निघून गेला. राजवर्धन पुन्हा सईजवळ बसला. त्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट अलगद बाजूला केली. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही नेहमी स्वतः सगळं हँडल करता, पण यावेळी तुम्ही एकट्या नाही. तो काही क्षण शांत राहिला. तुम्हाला ज्याने इथपर्यंत पोहोचवलं तो कोण आहे आणि त्याने तुम्हाला का वाचवलं हे मी शोधून काढेन. काही वेळाने सईने हळूहळू डोळे उघडले. तिला सगळं धूसर दिसत होतं. समोर राजवर्धन बसलेला दिसला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. राजवर्धन म्हणाला, सई, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? सईने हलकीशी मान हलवली. पण पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यांसमोर काही वेळापूर्वीचं दृश्य आलं. तो अनोळखी माणूस, त्याच्या पाठीत खुपसलेलं खंजीर आणि त्याचा आवाज, स्वतःचा जीव वाचव सई. सई अचानक घाबरली. तिने राजवर्धनचा हात घट्ट पकडला. ते राजवर्धनने तिच्याकडे काळजीने पाहिलं. शांत व्हा, तुम्ही सुरक्षित आहात, तो म्हणाला. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांना वाचवू शकले नाही, ती म्हणाली. राजवर्धनने विचारलं, कोणाला? सई काही क्षण शांत राहिली. तिला जाणवलं की त्या व्यक्तीबद्दल आत्ता काहीही सांगणं योग्य नाही. तिने नजर खाली केली. मला माहीत नाही. राजवर्धनला तिच्या उत्तरावर विश्वास बसला नाही, पण त्याने तिच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. ठीक आहे, तुम्ही आता फक्त आराम करा. तेवढ्यात विहान पुन्हा खोलीत आला. त्याच्या हातात एक छोटी वस्तू होती. विहान म्हणाला, बॉस, त्या पेटीवर एक छोटं चिन्ह आहे. राजवर्धनने पेटी आपल्या हातात घेतली. त्या चिन्हाकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सईने ते पाहिलं. ती म्हणाली, तुम्हाला हे चिन्ह माहीत आहे? राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, नाही, पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. विहानने पेटी पुन्हा नीट पाहिली. बॉस, याच्या बाजूला एक नंबरही आहे. सईने तो नंबर पाहिला. तिच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्य उमटलं. हा नंबर? राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, काय? सईने काही क्षण त्या नंबरकडे पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाली, हा नंबर माझ्या डॅडच्या जुन्या ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये होता. खोलीत पुन्हा शांतता पसरली. आता त्या पेटीचा संबंध फक्त त्या रात्रीशी नव्हता,
तर तो थेट समर परांजपेच्या जुन्या भूतकाळाशी जोडला होता. आणि सईला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. त्या पेटीतलं सत्य उघडलं तर तिच्या वडिलांबद्दलच नाही तर राजवर्धनच्या कुटुंबाबद्दलही एक धक्कादायक गोष्ट समोर येणार होती. हा नंबर माझ्या डॅडच्या जुन्या ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये होता. सईच्या या वाक्यानंतर खोलीत शांतता पसरली. राजवर्धनची नजर पेटीवर स्थिरावली. विहानने सईकडे पाहिलं. तो म्हणाला, सई मॅडम, तुम्हाला खात्री आहे? सईने मान हलवली. हो, हा नंबर मी अनेकदा डॅडच्या काही जुन्या फाईल्समध्ये पाहिला होता. राजवर्धन तिच्याकडे पाहत होता. तो म्हणाला, पण या नंबरचा आणि तुमच्या डॅडच्या ऑफिसचा संबंध काय होता? सई काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, मला माहीत नाही, पण डॅड या नंबरला खूप महत्त्व देत होते. ती थोडी थांबली. एकदा मी त्यांना विचारलं होतं, पण त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. राजवर्धनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. म्हणजे तुमच्या डॅडनी ही गोष्ट जाणून बुजून तुमच्यापासून लपवली होती. सईने त्याच्याकडे पाहिलं. कदाचित माझ्या सुरक्षिततेसाठी, ती म्हणाली. विहानने पेटी हातात घेतली. तो म्हणाला, बॉस, जर हा नंबर इतका जुना असेल तर आपण जुन्या रेकॉर्ड्समध्ये शोध घेऊ शकतो. राजवर्धनने मान हलवली. हो, लगेच, पण हे काम गुप्तपणे कर. विहान म्हणाला. समजलं बॉस. तो पेटी घेऊन बाहेर जाणार इतक्यात सईने त्याला थांबवलं. ती म्हणाली, विहान. तो थांबला. सई म्हणाली, ही पेटी माझ्यापासून दूर नेऊ नको. विहानने राजवर्धनकडे पाहिलं. त्याने शांतपणे सांगितलं, पेटी इथेच राहू दे. आपण तिच्यासमोरच उघडू. सईने राजवर्धनकडे पाहिलं. त्या नजरेत पहिल्यांदाच भीतीपेक्षा विश्वास जास्त होता. काही वेळाने विहान बाहेर गेला. खोलीत फक्त सई आणि राजवर्धन होते. सईने हळूच विचारलं, तुम्ही माझ्यासोबत इथेच का थांबलात? राजवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. कारण तुम्ही जखमी होता, तो म्हणाला. सई हलकसं हसली. फक्त म्हणून? राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग त्याने नजर तिच्यापासून दूर केली. तो म्हणाला, तुम्हाला अजून काही विचारायचं आहे? सईने त्याच्याकडे पाहिलं. हो. जयपूरपासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात अशाच वेळी का येता जेव्हा मला तुमची गरज असते? राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. कदाचित योगायोग असेल. सईने हलकसं स्मित केलं. मला योगायोगांवर फारसा विश्वास नाही. दोघांच्या नजरा एकमेकांवर स्थिरावल्या. काही क्षण दोघेही शांत राहिले, पण त्या शांततेतही खूप काही बोललं जात होतं. अचानक सईच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. तिने दंड पकडला. राजवर्धन लगेच तिच्या जवळ आला. दुखतंय? सई म्हणाली, थोडं. राजवर्धनने तिच्या बँडेजकडे पाहिलं. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलाय. तुम्ही मात्र ऐकणार नाही. सई हसली. तुम्हाला माझी सवय झाली बहुतेक. राजवर्धन क्षणभर थांबला. मग त्याच्या ओठांवर हलकसं स्मित आलं. कदाचित. सई काही बोलणार इतक्यात बाहेरून विहानचा घाईघाईने आवाज आला. बॉस. राजवर्धन लगेच वळला. विहान आत आला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. राजवर्धन म्हणाला, काय झालं? विहानने हातातला फोन पुढे केला. बॉस, त्या नंबरचा रेकॉर्ड मिळाला. सईने लगेच विचारलं, कुठला रेकॉर्ड? विहानने तिच्याकडे पाहिलं. सई मॅडम, हा नंबर तुमच्या डॅडच्या ऑफिसचा नव्हता. सईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग? विहान काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, हा नंबर एका प्रायव्हेट सिक्युरिटी नेटवर्कशी जोडलेला होता. राजवर्धनचा चेहरा गंभीर झाला. किती जुनं रेकॉर्ड आहे? तो म्हणाला. विहान म्हणाला, 15 वर्षांपूर्वी. सईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. 15 दिवसांपूर्वी कुणीतरी तिच्या वडिलांबद्दल चौकशी केली होती आणि आता 15 वर्षांपूर्वीचा हा नंबर समोर आला होता. तिने हळू आवाजात विचारलं, 15 वर्षांपूर्वी माझ्या डॅडना सिक्युरिटीची गरज का पडली होती? विहानकडे याचं उत्तर नव्हतं, पण राजवर्धनच्या नजरेत एक वेगळाच संशय निर्माण झाला होता. तो म्हणाला, विहान, त्या सिक्युरिटी नेटवर्कचा मालक कोण होता? विहानने फोनवर काही तपासलं. त्याच्या चेहऱ्यावर अचानक धक्का उमटला. बॉस. तो थांबला. राजवर्धन म्हणाला, पुढे बोल. विहानने स्क्रीन त्याच्या समोर केली. राजवर्धनने स्क्रीनकडे पाहिलं. काही सेकंद त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. मग त्याने नजर वर केली. सईने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? कोणीही काहीच उत्तर दिलं नाही. मग विहान हळू आवाजात म्हणाला, सई मॅडम, त्या सिक्युरिटी नेटवर्कच्या मालकाचं नाव. तो थांबला. राठोड होतं. सईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. राजवर्धनही स्तब्ध झाला. आता खोलीत पुन्हा शांतता पसरली. आता प्रश्न फक्त समर परांजपेंच्या भूतकाळाचा नव्हता, तर 15 वर्षांपूर्वी समर आणि राठोड कुटुंबामध्ये नेमकं काय घडलं होतं? आणि त्याहून मोठा प्रश्न, राजवर्धनला या सगळ्याबद्दल खरंच माहिती होती की नव्हती?
की तोही एका जुन्या गुपितापासून अनविज्ञ होता. पाहूया नक्की कोणतं गुपित आहे या सगळ्यांमागे. विहानच्या शब्दांनंतर शांतता होती. सईची नजर राजवर्धनकडे गेली. तो अजूनही त्या स्क्रीनकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होता, पण अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. सई म्हणाली, राजवर्धन. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं? राजवर्धन काही क्षण शांत राहिला. नाही. त्याचा आवाज ठाम होता. 15 वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबाचा बिझनेस मी हँडल करत नव्हतो. सईने त्याच्याकडे पाहिलं. मग कोण करत होतं? राजवर्धनने उत्तर देण्याआधीच विहान बोलला, बॉस, मी जुन्या रेकॉर्ड्समध्ये अजून एक नाव पाहिलंय. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. कोणाचं? विहानने फोनवरचा रेकॉर्ड उघडला. या सिक्युरिटी नेटवर्कचा मुख्य अकाउंटवर तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीची सही आहे. सईने लगेच विचारलं, कोणाची? विहान काही क्षण गप्प राहिला. मग त्याने राजवर्धनकडे पाहिलं. तुमच्या वडिलांची. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता उमटली. सई काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात त्या जुन्या फाईलमधील समरची सही आठवली. 15 वर्षांपूर्वी समर राठोड कुटुंब. सई काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात त्या जुन्या फाईलमधील समरची सही आठवली. 15 वर्षांपूर्वी समर, राठोड कुटुंब, सेक्युरिटी नेटवर्क आणि आता ही पेटी. सगळे धागे एकाच दिशेने जात होते, पण त्यांच्यातला संबंध अजूनही अस्पष्ट होता. सई म्हणाली, माझ्या डॅडना कोणापासून धोका होता? राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. मला माहीत नाही. सई म्हणाली, आणि तुमच्या वडिलांनी त्यांना सेक्युरिटी का दिली? राजवर्धन शांत राहिला. त्याला स्वतःलाही या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. तेवढ्यात सईची नजर त्या लोखंडी पेटीकडे गेली. ती म्हणाली, कदाचित उत्तर यात असेल. राजवर्धनने पेटी तिच्यासमोर ठेवली. उघडूया? विहानने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण लॉक वेगळ्या प्रकारचं होतं. सईने पेटी हातात घेतली. तिने तिच्या वडिलांच्या जुन्या फाईल्समध्ये पाहिलेला नंबर पुन्हा आठवला. तिने पेटीवरील नंबरकडे पाहिलं आणि अचानक तिच्या लक्षात एकच गोष्ट आली. थांबा. दोघेही तिच्याकडे पाहू लागले. सई म्हणाली, हा नंबर पासवर्ड नाही, तर ही एक डेट आहे. राजवर्धनने विचारलं, कसली डेट? कुठली डेट? सईने उत्तर दिलं, ज्या दिवशी डॅड गायब झाले होते त्याच्या आदल्या दिवसाची. राजवर्धन आणि विहान दोघेही स्तब्ध झाले. विहानने लगेच ती डेट पेटीच्या लॉकमध्ये एंटर केली. टक असा आवाज झाला. पेटी उघडली. पेटीमध्ये काही कागद होते. एक जुना पेन ड्राईव्ह, एक छोटा फोटो आणि एक हँड रिटन नोट. सईने नोट उचलली. तिचे हात थरथरत होते. तिने ते उघडली. त्यावर लिहिलं होतं, ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवशील त्याच्याकडूनच तुला सर्वात मोठा धक्का मिळेल. सईने हळूहळू वर पाहिलं. राजवर्धनची नजर तिच्यावर होती. दोघांच्याही नजरा भिडल्या. काही क्षण सईच्या मनात एक प्रश्न आला. हा इशारा राजवर्धनबद्दल होता का? पण तिच्या मनाने लगेच तो विचार नाकारला. कारण राजवर्धनने तिला त्या रात्री वाचवलं होतं. तो तिच्या बाजूने उभा होता. विहानने पेन ड्राईव्ह उचलला. तो म्हणाला, बॉस, हे आपण कम्प्युटरवर चेक करू शकतो. राजवर्धनने मान हलवली. पण त्याच क्षणी सईने फोटो उचलला. फोटो पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. सई म्हणाली, हा? राजवर्धन तिच्या जवळ आला. फोटोमध्ये समर परांजपे उभे होते. त्यांच्या शेजारी राठोड कुटुंबातील एक व्यक्ती होती. पण सईला सर्वात धक्कादायक गोष्ट ही दिसली की फोटोच्या मागे एक छोटी मुलगी उभी होती. राजवर्धनने फोटो हातात घेतला. त्याची नजर त्या मुलीवर स्थिरावली. राजवर्धन म्हणाला, ही मुलगी? सईने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला ओळखीची वाटते का? राजवर्धन काहीच बोलला नाही. विहानने फोटो उलटला. मागे फक्त एक तारीख लिहिली होती, 15 वर्षांपूर्वीची, आणि त्याखाली 4 शब्द. तिला वाचवणं गरजेचं आहे. सईच्या अंगावर काटा आला. ही मुलगी कोण होती? राजवर्धनने उत्तर दिलं नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सईला जाणवलं, कदाचित राजवर्धनला त्या मुलीबद्दल काहीतरी असं आठवत होतं. त्याच क्षणी पेनड्राईव्हमधून अचानक एक ऑडिओ फाईल सुरू झाली. समरचा आवाज खोलीत घुमला. सईपर्यंत निरोप पोहोचला असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव, राठोड कुटुंबाला किंवा इतर कोणालाही दोष देण्याआधी. अचानक आवाज बंद झाला. सगळे स्तब्ध झाले. विहानने कम्प्युटरकडे पाहिलं. बॉस, फाईल करप्ट झाली, तो म्हणाला. राजवर्धनने सईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, डॅड नेमकं काय सांगणार होते? आणि आता पहिल्यांदाच राजवर्धनलाही वाटू लागलं होतं की समर परांजपेंचं रहस्य उलगडण्यासाठी त्याला स्वतःच्या कुटुंबाच्या भूतकाळात उतरावं लागणार होतं.
तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.